माझं नाव आहे डुंगर सिंग सोडा. प्लीज प्लीज चेक. हे कसलं टेक्निकल फेल्युअर आहे का? चला परत आले. पाहिलं तुम्ही, फक्त 5 सेकंदाचा अंधार झाला आणि तुम्हाला विचित्र वाटू लागलं. मी राजस्थानच्या बाडमेर मधून आलोय, एक असं गाव जिथे आठवडाभर लाईटच येत नाही. अंधार फक्त रात्री होत नव्हता, अंधार मनामध्येही दाटला होता. वृद्धांना पंखा नसल्यामुळे त्रास व्हायचा, मुले लाईट शिवाय अभ्यास करू शकत नव्हती. आपला देश दिव्यांचा उत्सव साजरा करतो, पण माझ्या गावात अंधारच अंधार असायचा. जेव्हा आम्ही लहान होतो, लाईट जायची तेव्हा आम्ही समजून जायचो की आता आठवडाभर आमच्याकडे लाईटच येणार नाही. मी मोठा झालो आणि रोजगारासाठी सुरतला गेलो, पण माझ्या गावातला अंधार माझ्या मनात व डोक्यात कायम असायचा. मी इंजिनियर नाहीये, पण युट्यूब माझा गुरु बनला आणि स्क्रिप्ट माझी प्रयोगशाळा, आणि तिथूनच सुरुवात झाली सनविंड इनोव्हेटिव्हची. आज मी तुमच्या समोर आणली आहे भारताची सर्वात छोटी, सर्वात स्वस्त स्मॉल विंड टर्बाईन. ही 1 किलोवॅटची टर्बाईन दररोज 10 ते 15 युनिट वीज बनवू शकते, जी एका स्मार्टफोनच्या किमती इतकी आहे. मग छत असो, शेत असो किंवा आर्मीचे युनिट, बस 10 तास हवा असायला हवी. ना विजेचं बिल असणार आहे, ना कोणत्या ग्रीडची आवश्यकता, बस हवा, प्रकाश आणि जीवन. आज ही विंड मिल 20 पेक्षा जास्त देशात काम करत आहे आणि पुढच्या क्रांतीवर काम करत आहोत, ज्यात हायवेवर चालणाऱ्या गाडीच्या हवेने आम्ही वीज निर्मिती करणार आहोत आणि पाणी देखील काढता येईल, तेही मोटर शिवाय आणि वीज न वापरता. टायटन्स, माझं स्वप्न एकदम स्वच्छ आहे. जिथे अंधार असेल तिथे सनविंडच्या मदतीने प्रकाश पोहोचेल. आज मी प्रकाश मागायला नाही आलोय, आज मी प्रकाश वाटायला आलोय. मला सांगा, तुम्ही माझी साथ देणार? तुम्ही हवेने चालणाऱ्या विजेला प्रगतीचा रस्ता दाखवणार का? यासाठी माझी अपेक्षा आहे 6 करोड 5% साठी. मी तुम्हाला असं सांगेन की तुमचं स्वप्न स्वच्छच नाही, फारच साफ स्वच्छ स्वप्न पाहिलंय तुम्ही. तर मला सांगा, ही विंडमिल मी माझ्या घरी पण लावू शकतो का? तुम्ही तुमच्या घरी पण लावू शकता. छतावर किंवा कुठेही ट्रॅव्हल करत असाल तर ते सोबतही घेऊन जाऊ शकता. अशी छोटी विंडमिल पण आहे माझ्याकडे. या आयडियाची सुरुवात कुठून झाली बरं? जेव्हा एखाद्या गावात लाईट नसते तेव्हा ते गावच अंधारात नसतं, तर तिथल्या मुलांचं भविष्य देखील अंधारात असतं. 2006 मध्ये जेव्हा इथे पूर आला होता तेव्हा 3-4 महिने विजेचा काहीच पत्ता नव्हता. आमच्या इथे असा त्रास आहे की इथे अजिबात लाईटच नाहीये. जेवण बनवायला तर तुम्हाला लाईट हवी. जेवण तर तुम्ही लाकडांवर बनवाल, पण प्रकाश पाहिजे, त्यासाठी लाईट नाहीये. मुलांना अभ्यासासाठी लाईट नाहीये. गरमी पडते, पंखाच नाही चालत, कूलच नाही चालत, फ्रीज पण नाही चालत. त्रासदायक आहे सगळं. सर, काहीच काम होत नाहीये. काय काम होणार? पाणी येत नाहीये, शेती करता येत नाहीये. वीज नसल्यामुळे बाहेर जाता येत नाही, अंधार पसरतो, त्यानंतर छोटे छोटे साप पण येतात इथे. तर मोठं झाल्यानंतर विचार केला की गावाच्या इलेक्ट्रिसिटीसाठी काम करू, समाजासाठी काहीतरी करू.